जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 12. ये चैव सात्विका भावाः राजसाः तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, या निसर्गातील सर्व प्राण्यांना शरीर आहे. या शरीरांमध्ये काहींमध्ये मुख्य गुण आहेत, ते म्हणजे सत्वगुण किंवा सुसंवाद गुण. काही शरीरांमध्ये रजगुण किंवा उत्कटतेचे वर्चस्व असते आणि काही शरीरे असतात जिथे तमोगुण किंवा जडत्वाचे प्राबल्य असते. शिवाय या सर्व शरीरांना इंद्रिये आहेत. काही इंद्रियांमध्ये सत्वगुण प्रबळ असतात, काही इंद्रियांमध्ये रजगुण प्रबल असतात, तर काहींमध्ये तमोगुण प्रभावी असतात. शिवाय इंद्रियांनी अनुभवलेल्या वस्तूंना उपभोगाच्या वस्तू म्हणतात. त्या वस्तूतही काहीत सत्वगुण प्रबळ असते, तर काहीत रजगुण प्रभावी असते, तर काहीत तमोगुण प्रभावी असते. या व्यतिरिक्त पदार्थ त्या वस्तूंचे स्रोत आहेत. त्यातील काही पदार्थ सत्वगुणांवर आधारित आहेत, काही रजगुणांवर आधारित आहेत आणि काही तमोगुणांवर आधारित आहेत. हे सर्व शरीर, इंद्रिये, वस्तू आणि पदार्थ हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत. शरीरे, इंद्रिये, सुखाच्या वस्तू, वस्तूंचे कारण असलेले पदार्थ या सर्वांमध्ये प्रत्येकांमध्ये तिन्हीपैकी एक एक गुण आहे. ते म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे मुख्य गुण माझ्यापासूनच जन्मलेले आहेत. ते माझ्यापासून जन्मलेले आहेत आणि माझ्या नियंत्रणाखाली आहेत. तथापि मी कधीही त्यांच्या नियंत्रणाखाली राहत नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना त्यांचा दैवी महिमा, त्यांच्या शक्तीचा प्रभाव, जे या तीनही गुणांच्या आणि सर्व गोष्टींच्या पलीकडे आहेत, ते समजावून सांगत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या विलक्षण सामर्थ्यांचे चिंतन करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची जशीच्या तशी पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. ये चैव सात्विका भावाः राजसाः तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत.
आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. ये चैव सात्विका भावाः राजसाः तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. ॐ ये चैव सात्विका भावाः राजसाः तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.